जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी आक्रमक झालेत। ओबीसींवर अन्याय केल्यास मुंबईच्या दिशेने कूच करण्याची तयारी त्यांनी केलेली आहे। ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास आंदोलनाची भूमिका सुद्धा घेतलेली आहे। याच विषयी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे आणि उपाध्यक्ष किरण पांडव यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी कल्पना नळसकर यांनी। मराठा आंदोलक यांनी मुंबईकडे कूच केलेली आहे आणि आता त्यानंतर ओबीसी समाजाने देखील एक इशारा दिलेला आहे। त्यासाठी आज प्रेस कॉन्फरन्स करण्यात आली। काय इशारा आहे ते बोलण्यासाठी बबनराव तायवाडे सर आपल्या बरोबर आणि किरण पांडव भाऊ पण आपल्यासोबत आहेत। आज तुम्ही इशारा दिलेला आहे, काय इशारा दिलेला आहे? नाही, इशारा आमचा हाच आहे की सरकारने आम्हाला जो शब्द दिलेला आहे त्याच्यावरती आजपर्यंत सरकार ठाम आहे की कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देणार नाही, सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही। ह्या दोन गोष्टी ज्या सरकारने मान्य केल्या, लेखी स्वरूपामध्ये आम्हाला दिल्या, त्याच्यामध्ये सरकारने कुठेही बदल करू नये। जर त्याच्यामध्ये बदल करण्याचा सरकारकडून प्रयत्न होत आहे असं जरी आमच्या लक्षामध्ये आलं तर त्या दिवशी या राज्यातील 400 जातीचा समूह असलेला ओबीसी समाज लाखोच्या संख्येने मुंबईकडे कूच करेल आणि मुंबईला घेराव घालून आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करेल। या नवीन सर्वेक्षण करताना आमची एकच मान्य आहे की समाजातल्या कॅटेगरीज पाडून त्याचं सर्वेक्षण व्हायला पाहिजे की अतिश्रीमंत, श्रीमंत, मध्यमवर्गीय, गरीब, अतिगरीब, बिलो पॉवर्टी लाईन आणि या सर्व प्रकारच्या लोकांचा समावेश करून अभ्यास करावा व त्याच्यानंतर त्यांचं मागासलेपण सिद्ध करावं। आम्हाला ओबीसीला त्यांनी धक्का लावला तर आम्ही हा सगळा नक्की निर्णय घेऊ आणि मला असं वाटत नाही की मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी या संदर्भामध्ये आपले विचार व्यक्त केलेले आहे की ओबीसीला कुठेही धक्का न लागता आम्ही मराठांचा आरक्षणाच्या बाबतीत विचार करतो। तर म्हणून मला असं वाटत नाही की मुख्यमंत्री असा कुठलाही निर्णय कुठल्या दोन समाजामध्ये तेढ निर्माण हो असं ते घेतील असं मला पूर्ण विश्वास आहे। मुंबईकडे जाण्याचा इशारा जो आहे तो राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिलेला आहे। आता सरकार याकडे कसं बघते ते बघावं लागेल। कल्पना नळसकर, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।